उत्तर मुंबईचे खासदार आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त उत्तर मुंबईचे रेल्वे स्टेशनवर फ्री मेडिकल कॅम्पच्या आयोजन करण्यात आले आहे। तुम्ही बघू शकतात रेल्वे स्टेशनच्या ईस्ट आणि वेस्ट भागात दोन्ही ठिकाणी दहिसर ते malaडपर्यंत अशा प्रकारच्या मेडिकल कॅम्प केले जात आहेत आणि लोकांना मोफत सेवा दिली जात आहेत। आमच्यासोबत डॉक्टर सौरव सांगोरे आहेत। सर, काय सांगणार? आज फ्री मेडिकल कॅम्पच्या तुम्ही बोरीवली रेल्वे स्टेशनवर आयोजित केले आहेत, किती ठिकाणी अशा प्रकारचा कॅम्प चालू आहे? आज आमचे केंद्रीय मंत्री, आमचे नेते आदरणीय पियुष गोयलजी यांचा आज वाढदिवस आहे 13 जून। तर त्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी डॉक्टर सेल उत्तर मुंबई भारतीय जनता पार्टीचा संयोजक असल्या नात्याने मी ठरवलं की एक सेवा भावी उपक्रम राबवायचा। त्या अनुषंगाने आम्ही malaड, कांदिवली, बोरिवली आणि दहिसर ईस्ट वेस्ट या 8 ठिकाणी हा आजचा फ्री हेल्थ चेकअप, मेडिकल कॅम्प आणि फ्री औषधांचं वाटप, डिस्ट्रीब्युशन आम्ही करत आहोत या पियुषजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने। काय टार्गेट ठेवले आहेत की किती वाजता सुरू झालं तर किती वाजता संपणार आहेत आणि किती लोकांच्या करणार? हा कॅम्प आम्ही सकाळी 8 वाजता सुरू केला आहे आणि आमचा प्रयत्न राहील की मॅक्झिमम एक 3 ते 4 वाजेपर्यंत आम्ही हा कॅम्प कंटिन्यू करणार आहोत आणि ॲटलिस्ट आमचं टार्गेट आहे की एक कमीत कमी 1,500 ते 2,000 लोकांना आम्ही सेवा देऊ शकू। लोकांचा प्रतिसाद कशा प्रकारचा भेटत? आतापर्यंत लोकांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे। सर्व लोक उत्साहाने भाग घेत आहेत, सर्व आपले ब्लड टेस्ट करून घेत आहेत, ब्लड प्रेशर चेक करून घेत आहेत, बाकीच्या समस्या आमच्या डॉक्टरांना सांगतायत, त्या अनुषंगाने आम्ही त्यांना सल्ला देतो आहे व रिक्वायर्ड मेडिसिन पण आम्ही त्यांना इथं उपलब्ध करून देत आहे, त्याचंही आम्ही फ्री डिस्ट्रीब्युशन करतो आहे। आणि याच्या उपरोक्त जर काही लोकांना, रुग्णांना जास्त अजून काही टेस्टची आवश्यकता असेल, कोणाच्या कन्सल्टंट, सुपर कन्सल्टंटचं ओपिनियनची आवश्यकता असेल तर त्यांना सर्वांना आम्ही आमच्या फिनिक्स हॉस्पिटलमध्ये फ्रीली ॲडवाईस देणार आहोत, फ्री ट्रीटमेंट करणार आहोत। पण तुम्ही दुसऱ्या ठिकाणी पण करू शकत होता, रेल्वे स्टेशन का तुम्ही? उत्तर मुंबई जर पूर्ण टार्गेट करायचं असेल तर रेल्वे स्टेशनवर malaड, कांदिवली, बोरिवली, दहिसर या 4ही स्टेशनवर असा एकही व्यक्ती नाही की तो उत्तर मुंबईत राहतो आणि तो तिथं येणार नाही। म्हणून मला असं वाटलं की उत्तर मुंबईतला जर पूर्ण कव्हर करायचं असेल तर रेल्वे स्टेशन हा मला उत्तम पर्याय वाटला, म्हणून मी या ईस्ट वेस्ट रेल्वे स्टेशनची नियुक्ती केली कॅम्प करण्याचा विचार करून। डॉक्टर शिल्पा सांगोरे स्वतः नगरसेवक पण आहेत, ट्रीटमेंट करताना दिसली होती। कशा प्रकारचे जे लोक आहेत त्यांचा प्रॉब्लेम होता, काय किती लोकांची तुम्ही आतापर्यंत तपासणी केली? आता आमची ही जी फ्री मेडिकल कॅम्प आहे ही सकाळी 8 वाजेपासून सुरू आहे। इकडे आम्ही विविध प्रकारचे पेशंट्स बघत आहेत, ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे, शुगर डिटेक्ट होते, त्यांची हाय शुगर डिटेक्ट होते, कोणाला कॅल्शियम डेफिशियन्सी आहे, कोणाला मल्टीव्हिटॅमिन डेफिशियन्सी आहे, कोणाला दुसरे किडनीचे आजार आहे, लिव्हरचे आजार आहे, असं वेगवेगळे आजारांचे पेशंट्स आम्ही बघतो आहे आणि त्यांना इकडे शक्य असेल तर इकडे ट्रीटमेंट देतो आहे आणि पुढची ट्रीटमेंट पाहिजे असेल तर आमच्या हॉस्पिटलमध्ये बोलून आम्ही मुफ्त सुविधा उपलब्ध करून देणार। जी आज पियुष गोयलजी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी अनेक प्रकारचा कार्यक्रम आहे, पण हा कार्यक्रम तुम्ही कसा बघता? ऐसा है कि उत्तर मुंबई जिला की तरफ से कार्यक्रम रखा गया है और मुझे इस कार्यक्रम में सह संयोजक के जवाबदारी जिला की ओर से दी गई है और अधिक से अधिक छोटे समाज है, निम्न वर्ग के लोग हैं, उनको इसका ज़्यादा से ज़्यादा लाभ मिलना चाहिए। पीयूष गोयल जी ने उनके पिताजी के शताब्दी वर्ष पर पूरे उत्तर मुंबई में जॉब फेयर का आयोजन किया गया है। उसके साथ साथ आज उनका जन्मदिन है। अभी किसी रीज़न वो मुंबई में नहीं है, पर आपको मालूम है देश में जो ऐतिहासिक निर्णय हो रहे हैं मोदी जी के नेतृत्व में, उसमें पीयूष जी का भी बहुत बड़ा योगदान है। अपने देश के वाणिज्य और उद्योग मंत्री होने के साथ साथ में देश की अर्थव्यवस्था में किस तरह उनको आगे लेके जाना है उसमें पीयूष जी पूरा ध्यान दे रहे हैं। और हम लोग जो ग्राउंड लेवल के कार्यकर्ता हैं, उनके नीचे के लेवल के जो कार्यक्रम है उनको जनता तक लेके जाने का काम कर रहे हैं। डॉक्टर सौरव सांगोरे जी कई दिनों से इस विषय में काम कर रहे हैं, तो उनका ये मूवमेंट था तो पार्टी ने कहा कि तुम भी साथ में जुड़ जाओ और अच्छे अच्छे लोगों को इसमें जोड़ के लीजिए। अब रेलवे स्टेशन वाला आइडिया कैसे आया? कहीं और भी कर सकते थे? नहीं, आपकी जानकारी के लिए थोड़े दिन पहले ही हमारे बोरिवली विधानसभा के आमदार संजय उपाध्याय का भी जन्मदिन था, तो हम लोग ने हर एरिया में जाकर आरोग्य सेवा का कार्यक्रम किया था। लगभग 12 से 15 जगह बोरिवली विधानसभा में कार्यक्रम हुआ था। अभी बच गया था यही एरिया,
और यहाँ पे बोरली जैसे एरिया में भी कम से कम 12 से 14 लाख लोगों का फुटबॉल आना जाना दिन भर में रहता है। इसी तरह बोरीवली, दहीसर, मलाड, कांदिवली सभी जगह पे जहाँ पे लोगों का मूवमेंट ज़्यादा है, वो कार्यक्रम हम लोग ने पहले सब सर्वे किया और बाद में मालूम पड़ा ये प्लेस यहाँ पे नक्की हुआ। ऐसे अलग अलग प्लेस पे अलग लोगों को नियुक्त किया है। यहाँ के रेलवे का भी मैं विशेष आभार मानता हूँ। कभी भी कुछ भी कोई कार्यक्रम होता है जन सेवा के लिए, तो स्टेशन मास्टर हो, रेलवे के सभी अधिकारी हो, पुलिस वाले अपने GRPF, RPF हो या स्टेशन मास्टर हो, या मुंबई सेंट्रल से हम लोग को जो परमिशन मिलती है DRM के लोग हैं, सभी अधिकारियों ने इस कार्यक्रम के लिए पूरा सहयोग दिया है। और ये बड़ा लेवल का कार्यक्रम सभी लोगों को, इसको प्रवासी को इसको लाभ मिलेगा, ऐसा आज मुझे लगता है। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदम सह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।